छत्रपती शिवाजी महाराज की त्या ठिकाणी हा ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेला मला निश्चितपणे इथंही बोललं पाहिजे. इथले आमचे कार्यकर्ते अत्यंत वेगळ्या परिस्थितीमध्ये दहशतीखाली या ठिकाणी काम करतात. मला आपल्याला सांगितलं पाहिजे. आपल्या माध्यमातून मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना देतो, सर्व अधिकाऱ्यांना इशारा देतो की आमचा विशाल असेल, आमचा नानाभाऊ असेल किंवा आमचा भूषण असेल किंवा हे सर्व कार्यकर्ते असतील, कृपा करून यांना डावलण्याचा प्रयत्न करू नका. हे काम घेऊन आले तर इज्जतीने यांच्याशी वागा. नसता गाठ आमच्याशी आहे. आमच्या कार्यकर्त्याला कुठल्या परिस्थितीत नाही, गोर गरिबांचे काम घेऊन आल्यानंतर अशा पद्धतीने डावल्याचा प्रयत्न होत असेल तर निश्चितपणे त्या सर्व अधिकाऱ्यांचा हिशोब या ठिकाणी करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, काही लोक इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतात, पण आपली वागणूक कशी, आपली वागणूक सुद्धा तशी ठेवली पाहिजे की नाही. आम्ही चांगलं वागावं त्यांना असं वाटतं, पण ते जेव्हा काही होईल तेव्हा आमच्या पाठीमध्ये सुद्धा घुसायचा प्रयत्न करतात. अशी एकतर्फी अपेक्षा आता खपून घेतली जाणार नाही. ती अपेक्षा निश्चितपणे जशाच तसं उत्तर देण्यासाठी आमचा सैनिक या ठिकाणी समर्थ या ठिकाणी आहे. 1990 पासून आम्ही युतीचा धर्म पाळलेला. जेव्हा तुमचं काही अस्तित्व नव्हतं तेव्हा तुम्हाला जिल्ह्यामध्ये आम्ही निश्चितपणे मान सन्मान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला साथ दिलेली आहे. आता त्या गोष्टीचा विसर, तुम्ही मोठे झाले, त्या गोष्टीचा विसर तुम्हाला निश्चितपणे पडलेला या ठिकाणी दिसतो. आम्ही ज्या पद्धतीने 90 पासून ज्या पद्धतीने साथ दिली ती अपेक्षा आम्ही आपल्या या ठिकाणी करतो. खरं तर देशाचं राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे या मताचा मी हे माननीय सातार साहेब या ठिकाणी आहे. आम्ही निश्चितपणे महायुतीचा धर्मही पाळतो. जर आता तुम्ही हा धर्म पाळला नाही तर आमचे कार्यकर्ते, या कार्यकर्त्याने वेगळी भूमिका जर घेतली तर त्यामध्ये वेगळा परिणाम सुद्धा आपल्या भागामध्ये या ठिकाणी दिसला तर त्यामध्ये नवल वाटायला नको. आम्ही आमदार राहिलो, आम्ही मंत्री राहिलो, पण आम्ही कधी उद्धटपणे वागलो नाही, आम्ही मगरुरीमध्ये कधी वागलो नाही, आम्ही कधी कोणाचा द्वेष केला नाही. निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, पण हे हार जितेचे कारण निश्चितपणे बघून तपासून आपण त्या पाठीमागे निश्चितपणे या ठिकाणी निश्चितपणे आपण समर्थन त्या गोष्टीचं करत नाही, पण आपण त्या गोष्टीचा पाहिजे बघितलं पाहिजे कशामुळे झालं, त्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. माझी विनंती आहे की आमच्या सर्व सहकार्याला की त्या माध्यमातून आपण काम करा. गाव तिथं शाखा करा, गावागावात जा, शिवसैनिकांची ताकद वाढवा. आपली ताकद दिसली तर निश्चितपणे पुढच्याला घाम फुटेल एवढी ताकद या ठिकाणी निर्माण करावी लागणार आहे. आपली ताकद निश्चितपणे आम्ही आपल्या पाठीमागे, मी सत्तार साहेब आपल्या पाठीमागे या ठिकाणी उभा आहे. माननीय आमचे मगरे साहेब यांचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आले, मगरे साहेबांचा लढा मला माहित आहे. मगरे साहेबांनी अत्यंत जिद्दीने हा लढा उभा केला. या जिल्ह्यातल्या हजारो लोकांना, हजारो पंचकर्यांना, हजारो भूमिपुत्रांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.